मुंबईकरांनो सावध राहा, कारण मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ झाली आहे. तसेच मुंबईच्या हवेची गुणवत्ता देखील खालावली आहे. सकाळी घरातून बाहेर पडताच तुम्हाला आकाशात धुसरता दिसत असेल, पण हे धुके नसून गंभीर वायू प्रदूषण आहे. शहरात वाढते बांधकाम, वाहतूक आणि हिवाळ्यातील हवामानामुळे प्रदूषक कण हवेत साचून शहरावर पांढरी धुसर चादर पसरली आहे, ज्यामुळे शहराची हवा गंभीरपणे खराब झाली आहे. दादर, माहीम, वांद्रे, मालाड, कोलाबा आणि खारघरमध्ये तर AQI 200 ते 420 पर्यंत पोहोचला असून काही ठिकाणी तो अत्यंत खराब श्रेणीत आहे. समुद्र किनाऱ्यावरून, सी लिंक वरून आणि वरळीमध्येही धुसर वातावरण दिसत असून शहराची सुंदर दृश्ये आता गळून जात आहेत. इतकंच नाही तर या प्रदूषणामुळे सातत्याने लोकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतोय. अनेकांना खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ अशा अनेक समस्या जाणवत आहेत. यावर तज्ज्ञांचं म्हणणं आहे की बाहेर पडताना मास्क वापरणे आवश्यक आहे. खाण्यापिण्यात लक्ष द्या. शक्यतो बाहेरचं खाणं टाळून घरीच बनवलेलं अन्न खा आणि पाणी गरम करून प्या, असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. तसेच मुंबई हायकोर्टाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी देखरेख समिती देखील स्थापन केली आहे. कारण ही परिस्थिती अशीच राहिली तर मुंबईकरांचं आरोग्य मोठ्या धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे मुंबईकरांनो, आपल्या आरोग्याची काळजी घ्या.